घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. नमस्कार, मी धनराज खंडाळे 7 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील उरुळी कांचन शेजारी असलेल्या सिंदवणे वळती या गावी. या गावात येण्यासाठी खास विशेष असं एक या गावामध्ये श्री महाकाली मंदिराचे जीर्णोद्धाराचा कार्यक्रम सुरू आहे. थोड्याच दिवसात या ठिकाणी भव्य असे यात्रा महोत्सव सुरू होणार आहे. या ठिकाणी आपल्याला या मंदिरासाठी माहिती देण्यासाठी मंदिराचे पुजारी आज आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या कार्यक्रमाविषयी जाणून घेत आहोत. जय माता दी. आम्हाला या मंदिराविषयी आणि या मंदिर स्थापनेविषयी, एकतर महाराष्ट्रामध्ये महाकालीचं मंदिर नाही आहे. बरोबर. महाकालीचं दर्शन घेण्यासाठी लोकांना, भक्तांना कोलकात्याला कोलकात्याला, बंगालमध्ये जावं लागतं. ते आपण पुणे जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावामध्ये आले, वळती या गावामध्ये मंदिराची स्थापना केलेली आहे. त्याचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे. या कार्यक्रमाविषयी आणि थोडे मंदिराविषयी आम्हाला. जय माता दी. मी आचार्य भरत अरुण पवार, महाकाली मंदिर पुजारी. मी आई महाकालीचा सेवक आहे. किंवा मला कोणी आचार्य म्हणावं किंवा मला कोणीतरी मोठं म्हणावं, याच्यापेक्षा मला आई महाकालीची सेवा करण्यामध्ये जास्त आनंद आहे. हे मंदिर महाकालीसाठी समर्पित आहे. हे मंदिर कोलकाता येथील कालीघाट मंदिराची प्रतिकृती करण्याचा प्रयत्न केला आहे. 9 डिसेंबर 2023ला या मूर्तीची स्थापना करून या मंदिराची सुरुवात झाली. बऱ्याच भावी भक्तांना आणि बऱ्याच नामांकित पंडितांना देखील या मंदिराबद्दलचं खूप मोठं आकर्षण आहे. कारण हे मंदिर महाराष्ट्रातलं प्रथम आहे. ज्या व्यक्तीला दर्शन घेण्यासाठी आई कालीघाटला, आई महाकालीच्या मंदिरात जावं लागतं किंवा तिथं जाण्यासाठी त्याला आर्थिकदृष्ट्या खूप खर्च करावा लागतो किंवा त्यांना तिथं जाऊनच आईचं दर्शन घेता येतं, पण आता ते पुण्यामध्ये शक्य झालं आहे. म्हणजे पुणे तिथं काय उणे ही मन परत एकदा सार्थक झालेली आहे. पुण्यामध्ये वळती गावामध्ये उरुळी कांचन शेजारी, तालुका हवेली, जिल्हा पुणे, तिथे हे महाकालीचं मंदिर आहे. या मंदिराची 9 डिसेंबरला आई महाकालीची भव्य आणि दिव्य अशी यात्रा असते. ही यात्रा 4 दिवस चालते. 7 डिसेंबर, 8 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर. आईचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही 9 डिसेंबरला पालखी सोहळा असतो आणि विशेष मार्गदर्शन म्हणून नितीन बानगुडे पाटील साहेबांचं व्याख्यान देखील आहे, रक्तदान शिबिर आहे, म्हणजे बरेच सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. तुम्ही आई महाकालीचा आशीर्वाद घेण्यासाठी नक्की या, ही मी विनंती करतो. 7 डिसेंबरला नवचंडी हवनची सुरुवात करणार आहे. हे जे नवचंडी हवन आहे हे विशेष होणार आहे. कारण की काय होणार आहे की या नवचंडीसाठी जे कालीघाट मंदिरातले जे मेन पुजारी आहेत यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे. पहिले आपण त्यांना तसे माझ्या वैयक्तिक सोशल मीडियावरती देखील मी त्यांचे बाईट्स टाकलेले आहेत की ते स्वतः इथं येणार आहेत आणि त्यांचं कमिटमेंट झाल्याने ते स्वतः पूजेसाठी इथे येणार आहेत. त्याचबरोबर विशेष देवीची आंघोळ असते, महाकालीच्या विशेष पूजा देखील असतात. त्याचबरोबर स्वतः माझं मार्गदर्शनपर 7 तारखेला आणि 8 तारखेला व्याख्यान असणार आहे. मी स्वतः समाज काय आहे किंवा हे जादू काय असते किंवा ब्लॅक मॅजिक, आपण काळा जादू, अघोरपंथ, याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमज आहेत. हे ॲक्च्युली काय आहे, काली कोण आहे, कालीची निर्मिती कशी झाली, ती कशा पद्धतीनं आपल्याला फलदायी आहे किंवा ती कशा पद्धतीने आपल्याला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देते आणि तिच्या दर्शनाने देखील तुमचे दुःख दूर होतात, याबद्दल मी माहिती सांगणार आहे. 8 डिसेंबरला नवचंडी हवनचा दुसरा दिवस असणार आहे. आई महाकालीला हळद लागते. त्याचबरोबर विशेष महाकालीच्या ज्या पूजा परंपरा आहेत हे होतो. दर दिवशी महाप्रसाद असतो आणि 8 तारखेला देखील माझं परत व्याख्यान होणार आहे की समाजमध्ये कुठला घटक महत्त्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्ही दान देताय तर तुम्ही रक्तदान देऊन सुद्धा तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता. मला एक माहिती मिळाली आहे की तुम्ही एक ब्लड बँकला 1 पिशवी रक्त देता, त्या 1 पिशवी रक्तमधून तुम्ही 3 जणांचे जीव वाचवू शकता. तर तुम्ही हे दान देऊ शकता, अन्नदान देऊ शकता. कारण ज्यावेळेस तुम्ही पैसा कमवता, पैशासोबत तुम्हाला अनुभव येतो, तो तुमच्या जीवनात खूप चांगल्या कामासाठी असतो. पण त्याचबरोबर जो पैसा कमवताय याच्यासोबत तळकाळ देखील येतो. कारण पूर्वीची लोक अन्नदान करायचे, देवधर्म करायचे आणि खऱ्या अर्थानं स्वतःला समाधानी करायचं. कारण आज आपण समाधानी नाही आहेत, फक्त आपण समाधान असल्याचं नाटक करतोय. ठीक आहे. 9 तारखेला सकाळी नवचंडी हवनचा 3रा दिवस असणार आहे. आई महाकालीची अभिषेक असणार आहे. त्याचबरोबर दुपारी 12 वाजता आई महाकालीची पालखी निघणार आहे. पालखीच्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि महाप्रसादाच्या नंतर सायंकाळी विशेष असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. त्याचबरोबर नितीन बानगुडे पाटलांचं व्याख्यान आहे.
हे झाल्याच्या नंतर 10 तारखेला आई महाकालीच्या विशेष पूजा असतात. त्या पूजेमध्ये शिष्यवर्ग, आचार्य, गुरुवर्य आणि सगळे मान्यवर देखील इथं असतील. परत विशेष जे शिष्य आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थानं माझे गुण म्हणण्यापेक्षा स्वामी विवेकानंदाचे गुण अंगीकारले, रामकृष्ण परमहंसाचे गुण अंगीकारले आणि त्यांनी समाजामध्ये खूप काहीतरी चांगलं कार्य केलं, त्यांचं कौतुक देखील करणं गरजेचं आहे. कारण कौतुकाचे थाप पाठीवरती पडल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की स्वराज्य घडतं की मन खऱ्या अर्थानं सार्थक होते, आपण त्यांचं कौतुक करून त्यांच्या पाठीवरती एक थाप देऊ. अशा रीतीने विविध आणि वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. तर तुम्ही 9 डिसेंबर किंवा 7 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत येऊन आई महाकालीचा आशीर्वाद घ्यावा आणि यात्रेमध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा. जय मा. निश्चितच महाराज, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीला आणि आव्हानाला प्रेक्षक तसेच महाराष्ट्रातील जनता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देईल आणि आपला हा उपक्रम यशस्वी होईल.